श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा दिनांक 19 मार्च 2026 या दिवसापासून मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करणे अत्यंत शुभ मानले जाते. याच दिवशी श्रीराम नवरात्र तसेच चैत्र नवरात्राचा प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून श्रीरामनवमीपर्यंत सर्वांनी श्रीराम रक्षाचे पठण करावे. चैत्र नवरात्रापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे 14 किंवा 21 पारायण करावे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात. गुढी उभारण्याची कृती: सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन तिला तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ धुवावे. त्या काठीवर हळद कुंकवाची पट्टे लावावेत. नंतर काठीच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवावे. त्यासोबत कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कंकण आणि गाठीची माळ या सर्व गोष्टी एका सूत्राने घट्ट बांधाव्यात. त्यावर कलशासारखे एखादे पात्र उलटे ठेवावे. ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभी करावी व ती घट्ट बांधावी. गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट ठेवून रांगोळी काढावी आणि दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. गुढी उभारण्यापूर्वी पुढील ध्यानमंत्र म्हणावा: ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मि संवत्सरे नित्यन्मदगृहे मंगल कुरु. अर्थ: ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. मला सर्व प्रकारची फळे प्राप्त होत. या वर्षभर माझ्या घरात नेहमी मंगलमय वातावरण राहो, ही प्रार्थना. यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी. पूजा झाल्यानंतर गुढी घराबाहेर उभारावी. घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगातील श्री गणेश पूजन करावे आणि प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचावे. दुपारी शेतकरी सेवेकऱ्यांनी आपल्या शेताच्या मध्यभागी खड्डा करून त्यामध्ये सीतामातेचा नैवेद्य अर्पण करावा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची सुमारे 3 इंच लांबीची मुळी आणावी. ही मुळी आणि रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंबप्रमुखाने उजव्या हातात घेऊन सामुदायिकरित्या एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर त्या वस्तू पाटावर ठेवून पंचोपचार पूजा करावी. यानंतर त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत ठेवून घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर टांगाव्यात. या उपायामुळे घरातील व्यक्तींना आजार, बाधा व संकटांपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरे, ओवा आणि गूळ यांचे मिश्रण तयार करून घरातील सर्वांना द्यावे. कडुलिंब हे अमृततुल्य मानले गेले असून ते जंतुनाशक व आरोग्यदायी आहे. त्याचे नियमित सेवन केल्यास शरीर निरोगी व सुदृढ राहते. गुढीपाडवा हा सर्व शुभ कार्यांसाठी अत्यंत मंगलमुहूर्त मानला जातो. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा. मात्र विवाह आणि उपनयन यांसाठी हा मुहूर्त मान्य नाही. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.